वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज प्रियांका फ्रॉम रियांश अँड आई. होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल, हॅप्पी असाल. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. तर आता संध्याकाळी ऑफिसहून घरी आले, त्याच्यानंतर छान अशी फ्रेश झाले आणि म्हटलं थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे चेहऱ्याला लावून घ्यावं, कारण सध्या गरमीचे दिवस आहे, त्याच्यामुळे स्किनची काळजी थोडीशी जास्त घ्यावी लागते. आणि त्याच्यानंतर ना ही ताईकडे वास्तुशांतीला गेले होते, तेव्हा ही जी सॅक घेऊन गेले होते ना, तर ती अनपॅक करायची तर राहून गेलेलीच आहे. पण येताना आहे ना, जे वास्तुशांती करण्यासाठी जे भटजी आले होते ना, त्याने थोडे थोडे हे तांदूळ दिले होते, जे घरच्या धान्यामध्ये मिक्स करायला त्यांनी सांगितले होते. सगळ्यात ज्या सुवासिनी होत्या तिकडे त्याने हे तांदूळ दिले होते. तर मी येताना हे छान असे रुमालमध्ये बांधून आणले होते आणि म्हटलं मग आता लक्षात आले तसे हे आपल्या घरच्या धान्यामध्ये मिक्स करून घ्यावेत. त्यांचं असं म्हणणं होतं की हे आपल्या घरच्या धान्यामध्ये मिक्स केले तर बरकत येते, तसं भटजी लोक सांगतात, ते ऐकावं. छान काही काही सांगतात, काही जणांचे स्वतःचे तसे अनुभवही असतात. तर मी ते तांदळामध्ये मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर इकडे सोफा वगैरे क्लीन करायचा होता, त्याच्यावर थोड्या वस्तू पडल्या होत्या. रियांश घरी नव्हता, त्याला सध्या त्याचं टर्फला ॲडमिशन घेतलेलं आहे, कारण आता वेकेशन्स चालू आहे. तर त्याची जी एक्स्ट्राची एनर्जी आहे ना, जी त्याच्या अंगामध्ये भरपूर अशी दिलेली आहे, मला नाही माहिती की त्याच्यामध्ये अशी एक्स्ट्राची एनर्जी कधी कुठून येते ते, तर ती अशी वेस्ट होते. तर म्हटलं त्याचं कुठेतरी ॲडमिशन घ्यावं, सध्याचं हे वेकेशन्स कुठेतरी यूज व्हावं. तर मी समर कॅम्पचा विचार केला होता, पण त्याच्यासाठी जे ट्रान्सपोर्टेशन होते ते मला अवेलेबल झाले नाहीत. म्हणून मग म्हटलं फुटबॉलला घ्यावं, कारण असंही त्याला स्पोर्ट्समध्ये तसा इंटरेस्ट आहे. म्हणून मग रियांशचे पप्पा आज त्याला तिथे घेऊन गेलेले आहेत. तर तो नाही, म्हणून म्हटलं हे पटापट क्लिनिंगचं काम करून घ्यावं. इकडे सोफा क्लीन करायला घेतला. सोफ्यासाठी हे जे थ्रो आहेत ना, हे सोफा थ्रो आहेत, ते मी डीमार्टमधूनच घेतले होते. मला अजून घ्यायचे आहेत, मी सर्च करते मेशोवर वगैरे. तुमच्याकडे जर काही ऑप्शन्स असेल तर मला नक्की कळवा. त्यानंतर सोफा वगैरे माझा छान असा क्लीन करून झालेला आहे. सोफा क्लीन करून झाल्यानंतर वेळ आली ती ही टिपॉयच्या खाली असणाऱ्या प्लेसची. इकडे रियांशचं काही ना काहीतरी नेहमी पडलेलंच असतं. आणि ही जी कपूरदानी आहे माझ्या हातून पडली आणि थोडासा तिचा पार्ट आहे ना तो तुटलेला आहे, पण ती लावून बघितलं तर ती चालते, त्याच्यामुळे ती अजून तरी चालणारच आहे. तर सगळ्यात आधी हा जो सोफ्याचा खालचा पार्ट होता, जिकडे रियांशचे टॉईज, त्याचे थोडेसे बुक्स, त्याची स्लेट वगैरे अशी पडलेली, ती सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं डस्टिंग क्लिनिंग करून घ्यावी, कारण संध्याकाळच्या वेळेला झाडू मारणं हे मॅन्डेटरी असतं, सगळ्याच लेडीज करत असतात. तिन्ही सांजेच्या वेळी घरातला केअर काढावा असं म्हणतात, कारण लक्ष्मी येण्याची वेळ असते. म्हणून मग इकडे झाडू मारायला घेतला घरातून. क्लिनिंग झाल्यानंतर इकडे मशीनवर थोडंसं जे काही सामान एक्स्ट्राचं पडलं होतं ना, ते म्हटलं ड्रॉवरमध्ये ठेवून घ्यावं. ॲक्च्युली याच्या बाजूला सॉकेट असल्यामुळे आम्ही तिकडे नेहमी मोबाईल चार्जिंगला लावत असतो, त्याच्यामुळे थोडंफार सामान तिकडे कधीतरी पडलेलं असतं. तर ते सगळं मी व्यवस्थित असं ठेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आहे ना, बाकीची कामं पण होती एक्स्ट्राची, जी करायची बाकी राहिली होती. सगळ्यात आधी तर आज रियांशचे पप्पा आणि रियांश दोघंही घरी होते, कारण आज सॅटर्डे होता. तर ते कूलर वगैरे सगळं हॉलमध्येच घेऊन आले होते. तर मग हे थोडंसं असं जी गोधडी वगैरे आहे ना, सगळं पडलं होतं. तर म्हटलं हे सगळं जागच्या जागी ठेवून घ्यावं. ॲक्च्युली सध्या गरमीचे दिवस आहेत ना, तर आणि ॲक्च्युली कसं बेडरूममध्ये दोन्ही साईडला फ्रेंच विंडो आहेत आणि समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, तिकडनं खूप जास्त आवाज येत असतो, दुपारी झोप वगैरे लागत नाही. म्हणून मग ते दुपारी मोस्ट ऑफ दोघं घरी असले ना, तर इकडे हॉलमध्येच कूलर घेऊन येतात आणि इकडे झोपतात. मग संध्याकाळी हे बरोबर दिसत नाही, म्हणून मग मी परत तो कूलर जागच्या जागी नेऊन ठेवला. आणि त्याच्यानंतर पुढची कामं बरीच होती माझी, जी करायची होती. आणि तोपर्यंत रियांश आणि त्याचे पप्पाही आले होते. रियांश आलेला आहे. कोण आले कोण आले कोण आले? कुठे जाऊन आलायस? हा, कुठे जाऊन आलास? सांग ना. फुटबॉल खेळायला? आणि काय, तो कुठून आणलास? कुठून आणलास? तो बॉल कोणी दिला? टीचरने दिला? नक्की? आणि अजून काय दिलं टीचरने? जर्सी दिली नाही? हां, काढते शूज. ओके चल, आता फ्रेश हो. चल थांब, नको शूजला हात लावूच, मला वॉश करून ठेवायचे ते. आतमध्ये तिकडे नाही. कुठे ठेवायची बॅग? नीट पकड, कशी टाकू नकोस रे,
व्यवस्थित एका साईडला ठेवून दे. टेम्पररी ठेवा, दोघांच्याही बॅगेत ठेवा. मला अजून बेडरूम आवरायचे आहे. हां ठेव. व्हेरी गुड. अरे यार. ओके व्हेरी गुड. रियांश खेळून आल्यानंतर म्हटलं त्याला छान असं अंघोळ करून घ्यावी. त्याला अंघोळ वगैरे त्याची झाली होती. म्हटलं आता छान असे कपडे घालावेत, कारण कसं आहे ना, खेळायला गेल्यानंतर तो पूर्ण पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण तो असा मातीने माखलेला असतो. त्याला तसं रूप बघायला ना मला खरंच खूप आवडतं, कारण आत्ताच्या मुलांचे तसं रूप आपल्याला नाही बघायला मिळत जास्त करून, कारण खूप म्हणतात ना, खूप जास्त ओव्हर पॉझेसिव्ह असतात आईवडील मुलांच्या बाबतीत. आणि रियांशला मी तसं बघते ना, तर मला स्वतःला खूप बरं वाटतं की बाई माझा मुलगा असं खेळून आला आहे छानपैकी. तर इथे त्याला ना कपडे चेंज करून परत त्याला जेव्हा रेडी करत होते तेव्हाही तो असा शांत उभा नसतो. त्याला काही ना काहीतरी चाळी सुचत असतो. तो काही ना काहीतरी असं बोलत असतो, सांगत असतो. पण त्याचे ते बोबडे बोल ऐकताना मला इतका आनंद होता ना. खूप काही काही मला सांगत असतो ते टर्फमधल्या गोष्टी. मी असा फुटबॉल मारला, मी तसा फुटबॉल मारला, मी असं केलं तसं केलं, असं बरंच काही काही तो मला सांगत होता. आणि ते मी ऐकत होते. मला ते ऐकायला खूप छान वाटत होतं. आणि तो असा डान्स विन्स करत होता मस्त. तो खूप एन्जॉय करत होता. त्याच्यानंतर म्हटलं आता त्याला भूकही लागली होती. तर हे जे ॲक्टिव पॉपकॉर्न असतात मी नेहमी घेत नाही, पण कधी कधी खायला असं त्याला आवडतं म्हणून मग कधीतरी ऑर्डर करते किंवा खाली वगैरे गेले तर घेऊन येते. तर संध्याकाळी आल्यानंतर त्याला भरपूर भूक लागलेली असते, तर थोडेसे ग्रेप्स पण होते घरात आणि म्हटलं पॉपकॉर्न आहेत तर तेही त्याला द्यावे. तर छान असे पॉपकॉर्न मी असे रेडी करून घेतलेले आहेत. छान लागतात हे आणि कुरकुरीतही होतात आणि थोडेसे सॉल्टी असतात, त्याच्यामुळे त्याला जी टेस्ट असते ना तीही वेगळीच असते. मलाही आवडतात हे पॉपकॉर्न खायला वगैरे, पण मी असं रियांशसाठी आणले ना तर त्याच्यासोबतच म्हणजे थोड्या वेळशी खात वगैरे असते. तर आता रियांश इकडे त्याचा आवडतं चिकू बंटी कार्टून बघत आहे ना. हे ग्रेप्स आणि पॉपकॉर्न आहेत ते एन्जॉय करतो आहे आणि त्याच्यासोबत मीही ते एन्जॉय करते, कारण मलाही ते थोडंसं असे भूक वगैरे लागली होती. तर म्हटलं आपणही थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं, कारण कधी कधी काय होतं ना, संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर घरातली कामं वगैरे असतात ना, त्याच्याकडून स्वतःकडे थोडंसं माझं दुर्लक्ष होतं. मी कधी काय खायचं वगैरे राहून जाते. चहा वगैरे घेते रेग्युलर, कारण चहा माझा वीक पॉईंट आहे, तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर मी रियांसोबत थोडंसं हे फूड एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आता तो त्याचं खातो आहे. तर म्हटलं ही जी भांडी पडली होती ना ती घासायला घ्यावी. सकाळपासूनची थोडीशी भांडी होती जी राहिली होती घासायची. आत्ता घासते नंतर घासते करत ती राहून घेतली. म्हटलं जेवण बनवायला घ्यायच्या आधी हे सगळं किचन छान असं क्लीन करून घ्यावं, म्हणजे कसं जेवण बनवण्यासाठी पाहिजे तेवढी स्पेस मला मोकळी होऊन जाईल. भांडी घासून झाल्यानंतर किचन काउंटर टॉप वगैरे सगळं क्लीन केलं आणि हा माठ पाण्याचा घेतलेला आहे, कारण माठातलं पाणी प्यायला तर जरा बरं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात. आणि त्याच्यानंतर एक छान अशी दिवाबत्ती करायला घेतली. तर व्हिडिओचा शेवट असा छान असा दिवाबत्तीने करते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.